हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सो आपण ऑलरेडी स्टार्ट केला होता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या सेकंड लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आजच्या या टॉपिकमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हलाइड्स, दॅट इज हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या सगळ्या कंपाऊंड्सचं आपण IUPAC नॉमेनक्लेचर डिस्कस करणार आहोत. सो चलो विदाउट वेस्टिंग अ टाइम आपण IUPAC नॉमेनक्लेचरला सुरुवात करूया. सो स्टुडंट्स, IUPAC नॉमेनक्लेचर ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बघायला मिळतं दॅट इज कॉमन नेम. सो IUPAC नॉमेनक्लेचर स्टडी करत असताना फर्स्ट ऑफ ऑल यू मस्ट नो द कॉमन नेम. कॉमन नेम तुम्हाला आलंच पाहिजे. व्हॉट आर दोज कॉमन नेम्स, कसं असणार आहे किंवा यानुसार आपण नाव कसं देणार. तर फर्स्ट ऑफ ऑल हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं IUPAC नेम लिहायचं आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं IUPAC नेम लिहायचं आहे. बट खरं सांगायचं झालं ना तर मोस्ट ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे जे कंपाऊंड्स आहेत ते पेपरला त्यांच्या कॉमन नेमनेच येत असतात. मग हे कॉमन नेम पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं इम्पॉर्टंट आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉमन नेम लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं जे कॉमन नेम आहे ते असं असतं, दॅट इज अल्किल अँड हलाइड. अल्किल हलाइड. व्हॉट इज मीन बाय अल्किल, तर अल्किल रिप्रेझेंट केला जातो R ने आणि हलाइड रिप्रेझेंट केला जातो X ने. हलाइड हा वर्ड कुठून आला, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ज्यावेळेस हॅलोजनचा विचार करतो दॅट इज ग्रुप 17 फॅमिलीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला एलिमेंट्स बघायला मिळतात फ्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. सो दिस फ्लोरीन इज कॉल्ड एन अ फ्लोराइड. ओके, देन फ्लोरीन इज कॉल्ड एन अ क्लोराइड. ब्रोमीन इज कॉल्ड एन अ bromide. Yes, and what about the iodine? Iodine is called a iodide. So you must know fluoride, chloride, bromide आणि iodide यांना म्हटलं जातं हलाइड्स. येस, सो हॅलोजनचा हलाइड झाला, तसंच फ्लोरीनचा फ्लोराइड झाला, फ्लोरीनचा फ्लोराइड झाला, ब्रोमीनचा ब्रोमाइड आणि आयोडीनचा आयोडाइड झाला. सो आता हलाइड्स तर क्लिअर झाले. व्हॉट अबाउट द अल्किल ग्रुप. सो अल्किल ग्रुप इथे खूप इम्पॉर्टंट आहे आणि काही कॉमन अल्किल ग्रुप्स मी तुम्हाला लिहून देतो दॅट इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. या चॅप्टर साठी तरी तुम्हाला हे अल्किल ग्रुप्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि पुढच्या चॅप्टर्सला तर ते ऑटोमॅटिकली तुमचे पाठ होऊन जाणार आहे. सो व्हॉट आर अल्किल ग्रुप्स. अल्किल ग्रुप्स बघा स्टुडंट्स, तुम्हाला एवढे अल्किल ग्रुप्स लक्षात ठेवायचे जे कॉमन नेम मध्ये मोस्टली विचारले जातात, दॅट इज CH3. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे C2H5. ओके, देन यू मस्ट रिमेंबर CH3, CH2 अँड CH2. येस, दिस वन. त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड तुम्हाला रिमेंबर ठेवायचं आहे स्टुडंट्स लाईक दिस CH3, then CH and CH3. इथे एक ग्रुप अटॅच असणार, हॅलोजन अटॅच असणार. त्यानंतर तुम्हाला एक कंपाऊंड अजून लक्षात ठेवायचा आहे लाईक दिस CH3, CH2, CH2 and CH2. Similar to that CH3, CH, yes, इथे आला डॅश CH2 and CH3. नेक्स्ट असणार आहे CH3, CH, CH3, then CH2 and इथे डॅश. आणि सिमिलर टू दॅट मी इकडे लिहितो CH3, C, CH3 and CH3. Here is a dash. सो हे काही कॉमन अल्किल ग्रुप्स हे कंटिन्युअसली पेपरला येत असतात आणि हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता अल्किल हलाइडचं नाव लिहायचं आहे कॉमन नेम नुसार, तर तुम्हाला अगदी आणि अगदी इझी वेने लिहिता येईल बघा. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या अल्किल ग्रुपचं नाव माहित असलं पाहिजे. समजा आपण इथे एक हलाइड अटॅच केला क्लोरीन, तर या अल्किल ग्रुपचं नाव असेल मिथिल आणि दिस इज क्लोरीन अटॅच टू इट. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज मिथिल क्लोराइड. सो याला म्हणायचं आहे मिथिल क्लोराइड. C2H5 ला समजा ब्रोमीन अटॅच आहे बाळांनो, तर तुम्ही याचं नाव लिहिणार इथिल ब्रोमाइड. सिमिलर टू दॅट जर असा नॉर्मल 3 कार्बन सरळ सरळ अटॅच आहे देन यू कॅन कॉल इट ॲज अ एन प्रोपिल. एन प्रोपिल आणि इथे एक हॅलोजन अटॅच केला समजा आपण आयोडाईन, तर इट्स नेम इज एन प्रोपिल आयोडाइड. सिमिलर टू दॅट इफ दिस इज लाईक प्रोपिल आहे बट सेकंड कार्बनला एखादा हॅलोजन अटॅच लाईक क्लोरीन, देन वी कॅन कॉल इट ॲज अ आयसोप्रोपिल. आयसोप्रोपिल क्लोराइड. सिमिलर टू दॅट समजा नॉर्मल 4 कार्बन स्ट्रेट चेन मध्ये अटॅच आहे तर याचं कॉमन नेम काय असेल, तर इट्स कॉमन नेम इज एन ब्युटिल. आणि त्यानंतर इथे जो हॅलोजन अटॅच आहे समजा ब्रोमीन अटॅच आहे तर देन वी कॉल इट ॲज अ ब्रोमाइड. सो एन ब्युटिल ब्रोमाइड. आणि अ सेकंड कार्बन नॉर्मल चेन आहे सेकंड कार्बन लाईक अल्किल ग्रुप अटॅच लाईक क्लोरीन, देन इट्स नेम इज अ सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. ओके, सेकंडरी ब्युटिल क्लोराइड. सिमिलर टू दॅट
जर असा एक मिथिल ग्रुप सेकंड कार्बनला अटॅच आहे, 3 कार्बन स्ट्रेट आहे, तर टोटल कार्बन आहे त्यामध्ये 4 आहे. समजा इथे जर हॅलोजन अटॅच आहे, देन दिस ग्रुप इज कॉल्ड एन आयसोब्युटिल. सो दिस इज एन आयसोब्युटिल क्लोराइड. द लास्ट वन इज व्हॉट, टोटल 4 कार्बन्स आहेत आणि एक त्यामध्ये टर्शरी कार्बन आहे ज्याला एक हॅलोजन अटॅच आहे, देन वी कॅन कॉल इट ॲज अ दॅट इज टर्शरी ब्युटिल क्लोराइड. जर क्लोरीन अटॅच असेल तर क्लोराइड, ब्रोमीन अटॅच असेल तर ब्रोमाइड, आयोडीनला आयोडाइड आणि फ्लोरीनला फ्लोराइड असणार आहे. सो लाईक दिस तुम्हाला हे कॉमन नेम्स माहित असणं खूप गरजेचं आहे. या व्यतिरिक्त काही कंपाऊंड्स असतात. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मी हे अल्किल ग्रुप्स लिहून देतो, ते तुम्हाला लर्न करायचे आणि त्यानुसार त्याचं फक्त नाव सांगायचं. चला तर अल्किल ग्रुप्स लिहून घेऊया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल काही अल्किल ग्रुप्स आपण इथे राईट करून घेऊया स्टुडंट्स, जेणेकरून तुम्हाला पाठ करण्यासाठी सोपे जातील. द फर्स्ट अल्किल ग्रुप इज CH3 दॅट यू हॅव टू रिमेंबर मिथिल, आणि त्यानुसार तुम्हाला जो हॅलोजन अटॅच केला त्यानुसार तुम्ही त्याचं नाव लिहिणार. C2H5 आला स्टुडंट्स तर तुम्ही त्याला इथिल म्हणणार. ओके, देन if there is a CH3, CH2 and a CH2 group similarly असेल तर then we called it as a N-propyl. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर CH3, CH and CH3 मिडल कार्बनला एखादा हॅलोजन अटॅच असेल तर तुम्ही त्याला म्हणणार आयसोप्रोपिल. आणि त्यानंतर तुमचा जो हॅलोजन अटॅच आहे देन यू कॅन राईट इट हिअर सिंपल हलाइड. जो काही हलाइड अटॅच असेल, क्लोरीन असेल तर क्लोराइड लिहायचा आहे. सिमिलर टू दॅट नेक्स्ट यू हॅव टू रिमेंबर CH3, CH2, CH2 and CH2. Then you have to write it here ना N-butyl. या ग्रुपला काय म्हणायचं असतं, N-butyl. आणि त्यानंतर तुम्हाला हलाइड लिहायचं आहे. सिमिलर टू दॅट ब्युटिल मध्ये बघा सेकंड कार्बनला एक हॅलोजन आला, येस, आणि बाकी स्ट्रेट चेन आहे, देन वी कॅन कॉल इट ॲज अ सेकंडरी ब्युटिल. ओके, सिमिलर टू दॅट समजा 4 कार्बन मध्ये आपला एक कार्बन असा वरती मिथिल ग्रुप अटॅच आहे मिड सेकंड पोझिशनचा, आणि देन याला एखादा अल्किल ग्रुप अटॅच आहे, देन वी कॅन कॉल इट ॲज अ आयसोब्युटिल. and the last one is like this. If we have structure like this CH3, C, CH3, पुढे गेल्यानंतर आपल्याला काही SN2, SN1 च्या रिएक्शन्स बघायच्या. तिथे तुम्हाला हे अल्किल ग्रुप्स खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि बेसिक आहे हे अल्किल ग्रुप. सो यू कॅन इझिली रिमेंबर. सो या ग्रुपला काय म्हणायचं आहे, टर्शरी ब्युटिल ग्रुप. यस, TERT, टर्शरी ब्युटिल ग्रुप म्हणायचं असतं. सो आय होप तुम्ही आता हे सगळे अल्किल ग्रुप्स लर्न करणार व्यवस्थित. आणि कॉमन नेम लिहित असताना फक्त यांच्या पुढे तुम्हाला काय लावायचं असणार आहे बाळांनो, एक हॅलोजन अटॅच करायचा आहे. दॅट्स इट. एवढंच असणार आहे यांच्या कॉमन नेम्स मध्ये. तुम्हाला एवढं कॉमन नेम्स आरामशीर लिहिता येणार आहे. कधी कधी काय होतं की कधी कधी क्वेश्चन विचारला होतो अलिलिक हलाइड सोबत रिएक्शन करा. सो यू मस्ट नो दॅट. फक्त आपल्याला अलिलिक हलाइड सांगितला ना तर एक गोष्ट डोक्यात ठेवायची, अलिलिक हलाइड सांगितल्यानंतर आपल्याला अलिलिक हलाइड लाईक दिस असा लिहायचा आहे स्टुडंट्स. येस, जस्ट अ सेकंड. येस, आपण अलिलिक हलाइड कसं लिहिणार बघा. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 आणि एक याला हॅलोजन अटॅच करणार. सो दिस इज युअर अलिलिक हलाइड. रिमेंबर दिस वन. हा अलिलिक, समजा इथे क्लोरीन असेल तर देन यू कॅन कॉल इट एज अ अलिलिक क्लोराइड. विनिलिक सांगितलं असेल स्टुडंट सिंपल तर CH2 डबल बॉन्ड CH याला एक क्लोरीन अटॅच करून द्यायचं, म्हणजे डबल बॉन्डच्या कार्बनला क्लोरीन अटॅच करायचं, तर देन वी कॅन कॉल इट एज अ विनिलिक क्लोराइड. आय होप आता तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल की अलिलिक कशाला म्हणायचं, विनिलिक म्हणायचं कशाला. बेन्झिलिक सांगितलं असेल तर सिमिलरली फक्त बेन्झिलिक हलाइड सांगितलं किंवा बेन्झिलिक क्लोराइड सांगितलं तर बेन्झिन रिंग काढायची. पुढचा जो कार्बन आहे त्या कार्बनला एक हॅलोजन अटॅच करायचा. सो दिस इज कॉल्ड अन बेन्झिलिक क्लोराइड. हे कॉमन नेम्स आहेत, हे खूप इम्पॉर्टंट आहे, बेन्झिलिक क्लोराइड. सो आय होप तुम्ही आता हे अलिलिक, विनिलिक अँड बेन्झिलिक जे आहेत यांच्यावरती व्यवस्थित फोकस करणार, लिहून घेणार. उद्या कदाचित जर पेपरला अशी क्वेश्चन आला की व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन क्लोराइड ऑन टू द अलिलिक क्लोराइड. सो अलिलिक क्लोराइड म्हणजे नेमकं काय घ्यायचं, तर तुम्हाला हा असा कंपाऊंड घ्यायचा. ओके, इफ त्याचं IUPAC नेम गिव्हन नसेल तर. टर्शरी ब्युटिल क्लोराइड सोबत रिएक्शन करा तर टर्शरी ब्युटिल क्लोराइड असा असेल. सो दिस इज युअर टर्शरी ब्युटिल ग्रुप आणि सिंपल त्याला क्लोरीन अटॅच करायचं. N ब्युटिल ब्रोमाइड सोबत रिएक्शन करायला लावली तर सिंपल N ब्युटिल काढायचं आणि त्याला ब्रोमाइड अटॅच करायचं. सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड सोबत रिएक्शन करायला लावली, यस, सेकंडरी ब्युटिल ग्रुप काढायचा आणि सेकंड कार्बनला ब्रोमीन ग्रुप अटॅच करायचा. लाईक दिस. एवढं सिंपल असणार आहे. आय होप तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित करणार आहे. चालतंय बच्चा पाठी. सो चलो तो फिर आगे बढ़ेंगे नेक्स्ट IUPAC नॉमेनक्लेचर कडे. चला आपण थोड्या वेळानंतर काही ग्रुप सुद्धा डिस्कस करून घेणार आहोत आणि काही कंपाऊंड्स असे बघणार आहोत की ज्याचे IUPAC नॉमेनक्लेचर CET ला तसंच बोर्डला विचारले जात असतात कंटिन्युअसली. सो थोडासा पुढे जाऊया आपण. सो स्टुडंट्स, पुढे जाण्या अगोदर तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स नाही, दॅट इज नथिंग बट
माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून दिली. सो तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करणारच नक्कीच. सो टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं जेणेकरून जिथे मला फ्री स्टडी मटेरियल तुमच्यासोबत शेअर करता येईल. मी नुकतंच आता टेलिग्राम चॅनलवरती 2013 पासून ते 2021 पर्यंत आलेल्या सगळ्या बोर्ड क्वेश्चन पेपर्स शेअर केलेले आहेत. सो जॉईन करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलला जेणेकरून तुम्हाला देखील त्या सगळ्या बोर्ड क्वेश्चन पेपर इझिली अवेलेबल होऊन जातील. सोबतच जे काही फ्री ऑनलाईन क्लासेस असतील त्यांचे देखील अपडेट्स तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करता येईल. यासोबत युट्यूब व्हिडिओचे जे अपडेट्स असतील ते देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मला इझिली प्रोव्हाइड करता येईल. सोबतच जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तो डाऊट तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. येस, मी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देखील प्रोव्हाइड केला. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स असतात त्यांना डाऊट्स असतात पण ते डाऊट्स विचारू शकत नाही. सो त्यांच्यासाठी हा डाऊट्स विचारण्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर प्रोव्हाइड करून दिला. अँड यू कॅन ऑल्सो फॉलो मी ऑन द इंस्टाग्राम. सो इंस्टाग्राम आयडी देखील तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून दिलेला आहे, गुणवंत_माली. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाळांनो. सोबतच तुमच्या फ्रेंड सोबत देखील शेअर करायचंय जेणेकरून त्यांना देखील हेच प्रिपरेशनला हेल्प होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नक्कीच. सो आय होप तुम्ही हे सगळं करणार. चला तर पुढे जाऊया आपण नेक्स्ट टॉपिक कडे. सो स्टुडंट्स, आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे आययुपीएससी नॉमेनक्लेचर मध्ये आययुपीएससी नेम कसं असणार आहे. स्टुडंट, आययुपीएससी नेम लिहिणं अगदी सोपं आहे. आययुपीएससी नेम मध्ये आपण कुठलाही ग्रुप घेतला, दॅट इज ग्रुप 17 चा कुठलाही एलिमेंट घेतला तर तो असा असणार नाही का, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. आणि याचा आययुपीएससी नेम असं असतं, हेलो हेलो अल्केन. अगदी सोपं आहे, अल्केन को हेलो बोलना है, हेलो अल्केन. आता हेलो म्हणजे काय तर हॅलोजन. मग फ्लोरीनला काय म्हणणार तुम्ही, हॅलोजन तर म्हणायचं नाही पूर्ण, मग फ्लोरीनला म्हणायचं फ्लोरो. क्लोरीनला म्हणणार तुम्ही क्लोरो. तर ब्रोमीनला म्हणणार तुम्ही ब्रोमो. येस, ब्रोमीनला म्हणणार तुम्ही ब्रोमो. आयोडीनला काय म्हणणार तुम्ही हे कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. सो दिस इज फॉर यू. क्लोरीनला फ्लोरो, क्लोरीनला क्लोरो, ब्रोमीनला ब्रोमो, तर आयोडीनला येस इझिली तुम्ही सांगू शकता बाळांनो. सो कमेंट बॉक्स मध्ये मी तुमची वाट बघतोय, बघूया तुम्हाला करेक्ट आन्सर येत आहे का. सो हे असणार आहे आययुपीएससी नेम ऑफ हॅलो अल्केन्स. आता कसं असणार आहे बघा, सिम्पली माझ्याकडे समजा एक फर्स्ट कंपाऊंड आहे CH3Cl, अगदी बेसिक कंपाऊंड. तर या बेसिक कंपाऊंड मध्ये आपला हॅलोजन काय आहे तर आपला हॅलोजन आहे क्लोरीन. सो फर्स्ट राइट द नेम ऑफ अ क्लोरीन अँड देन नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. किती कार्बन ॲटम आहे 1. सो 1 कार्बन ॲटम असलेला अल्केन कोणता तर मिथेन. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज क्लोरो, क्लोरीनचा क्लोरो, अँड देन 1 कार्बन असलेला अल्केन दॅट इज नथिंग बट मिथेन. सो वी कॅन राइट इट हियर क्लोरोमिथेन. अगदी बेसिक आहे क्लोरोमिथेन. सिमिलर टू दॅट इफ आय हॅव अ कंपाऊंड लाईक दिस C2H5 आणि ब्रोमीन. सो तुम्ही नाव सांगू शकता लगेच. सो इट्स अ ब्रोमो. ब्रोमीन येतो ब्रोमो आणि 2 कार्बन असलेला अल्केन इथेन. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज ब्रोमो इथेन. नेक्स्ट, इफ आय हॅव अ कंपाऊंड लाईक दिस CH3CH2CH2 आणि इथे क्लोरीन अटॅच. सो स्टुडंट्स, या केस मध्ये काय करायचं तर पहिल्या दोघांमध्ये नंबरिंगची गरज नाही, मिथेन इथेन मध्ये नंबरिंगची गरज नाहीये, पण या केस मध्ये तुम्हाला नंबरिंगची गरज आहे. सो हॅलोजन ज्या साइडने क्लोज पडेल त्या साइडने नंबरिंग स्टार्ट करायची. सो फर्स्ट ऑफ ऑल रूल असा आहे की सिलेक्ट द लॉंग चेन ऑफ कार्बन ॲटम. कार्बन ॲटमची लॉंग चेन सिलेक्ट करायची ज्याच्यामध्ये हॅलोजन ग्रुप अटॅच असेल. सो ही लॉंग चेन आहे त्याला हॅलोजन अटॅच आहे. हॅलोजन ज्या एंडने जवळ पडेल त्या एंडने या कार्बन चेनला नंबरिंग करायची. सो हॅलोजन या एंडने जवळ पडतोय तर दिस इज युअर 1, दिस इज युअर 2 अँड दिस इज युअर 3 कार्बन. सो फर्स्ट कार्बनला क्लोरीन अटॅच आहे. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 1 दॅट इज क्लोरो. बघा फर्स्ट कार्बनला क्लोरीन अटॅच आहे म्हणून 1 क्लोरो. अँड देन हाऊ मेनी कार्बन्स इन द चेन 1, 2 अँड 3 कार्बन्स. सो वी कॅन कॉल इट ॲज अ प्रोपेन. सो 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. सो 1 क्लोरो प्रोपेन. लेट्स लुक ॲट द अनदर नेम CH3 CH and CH3 आणि कंपाऊंडला इथे ब्रोमीन अटॅच आहे. सो दिस इज अवर लॉंग चेन. येस, आणि या लॉंग चेनला सेंटरला ब्रोमीन अटॅच आहे. सो राईट द नेमिंग. आता नंबरिंग जर करायची असेल तर कशी करणार, ब्रोमीन ज्या एंडने जवळ पडेल त्या साइडने तुम्ही नंबरिंग करणार. सो या एंडने जवळ पडतोय 1, 2, 3 दोघं साइडने जवळ पडतोय, कशीही नंबरिंग केली तर ब्रोमीनची पोझिशन 2 येणार. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज सेकंड पोझिशनला ब्रोमीन अटॅच आहे. सो वी कॅन राईट इट इज अ 2 ब्रोमो. Yes, and 1, 2, 3 carbons in the alkane that we called as a propane. So this is called as a 2-bromopropane. Let's see another example. CH3, CH2, 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 and here attachment of fluorine. So in this compound, this is your longest chain. And या longest chain ला हा functional group attach आहे fluorine.
सो दिस फ्लोरीन या एंडने जवळ आहे. सो नंबरिंग फ्रॉम हियर 1 2 3 and 4. So first carbon ला fluorine attached आहे. So write it here 1 fluoro. Then 1 2 3 and 4 carbons. So 4 carbons having alkane butane. So name of this compound is 1-fluorobutane. So this much is easy. एवढं सोपं आहे बाळांनो, अगदी 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 सोपं असणार आहे. चला तर आपण एका आयसोब्युटिल ब्रोमाइडचा आययुपीएसी नेम बघूया काय असेल. सो आयसोब्युटिल ब्रोमाइड इज लाइक दिस. Yes, CH3, then CH, then CH2 and here is a Cl. So select the longest chain of carbon atom first of all. मग आता longest chain of carbon atom 1 2 and 3 आहे किंवा 1 2 and 3 आहे like this. So we select like this. हे बघा याला हॅलोजन अटॅच आहे ना बाळांनो. सो हॅलोजन असलेली longest chain आपण सिलेक्ट करणार. सो दिस इज युअर longest chain. सो 1 2 and this is a 3. सो फर्स्ट ला क्लोरीन अटॅच आहे, सेकंड ला हा ग्रुप अटॅच आहे आणि या ग्रुपला आपण काय म्हणतो. सो दिस ग्रुप इज कॉल्ड अ मिथिल ग्रुप. येस. So and this is your chlorine group. So this is your chloro. One is a methyl and another is a chlorine. So alphabetically which comes first? Alphabetically chlorine का C first कर देतो है कि नहीं? So C comes first. So write the C first. That is 1-chloro. So name of this compound is 1-chloro dash. Second position ला methyl group attached है. So to 2-methyl. And how many carbons in the chain? 1 2 3. So write it here a propane. So 1-chloro 2-methyl propane. Let's see the CET चा एक क्वेश्चन आला होता यावरती. सिमिलरली असाच तो पण बघून घेऊया की कशा वेळेने CET ने क्वेश्चन विचारला होता स्टुडंट्स. सो CET चा क्वेश्चन कसा होता बघ. CET ने क्वेश्चन असा विचारलेला की CH3 CH2 C, here is a CH2 Cl, then CH2 CH3 and here is again CH3. सो अशा वेळी क्वेश्चन होता. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेलं असं होतं. ऍक्च्युली हा असं नव्हतं दिलेलं, मी इझी करून तुम्हाला सांगितलं. क्वेश्चन असा होता बघा. CH3 C वरती होता C2H5, खाली होता C2H5 आणि इकडे होता बाळांनो Cl. लाईक दिस असा कंपाऊंड तुम्हाला दिलेला होता. मी थोडंसं स्प्लिट केलं. C2H5 ला तुम्हाला इझी करून सांगितलं CH2 CH3, हा C2H5 पण इझी करून सांगितलं CH2 CH3. सो या क्वेश्चन मध्ये तुम्हाला नाव लिहायचं होतं. आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय चुका करतात, तर सिलेक्ट द लॉंग चेन ऑफ कार्बन एटम विच कंटेन्स अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलोजन, किंवा फर्स्ट ऑफ ऑल असं लक्षात हॅलोजन कंटेन असला पाहिजे. काही जण असं करतात की सिलेक्ट द लॉंग चेन ऑफ कार्बन एटम, मग डायरेक्टली ही चेन सिलेक्ट करून घेतात 1 2 3 4 आणि 5. दिस इज रॉंग. त्याच्यामध्ये हॅलोजन कुठे अटॅच आहे? हॅलोजन अटॅच नाही ना. तर आपल्याला हा हॅलोजन अटॅच आहे अशी चेन सिलेक्ट करायची आहे. सो हा हॅलोजन अटॅच आहे म्हणजे त्या हा कार्बन असला पाहिजे, हा कार्बन असलेली चेन सिलेक्ट करावं लागेल. सो चेन कशी होणार बघा बाळांनो, इथून स्टार्ट होणार चेन आणि लाईक दिस अशी इथपर्यंत जाणार. सो इथे येऊन चेन एंड होणार. सो दिस इज युअर चेन. ही झाली तुमची चेन. ही चेन झाल्यानंतर हा पार्ट काय झाला रे, तर हा पार्ट झाला ब्रांच. अँड दिस पार्ट इज ऑल्सो ना ब्रांच. हा पण कसला पार्ट झाला स्टुडंट्स? ब्रांचचा पार्ट झाला. सो दीज आर 2 पॉइंट्स आर ब्रांचेस. नाही हे 2 ब्रांचेस आहेत. चला नंबरिंग करूया या चेनला. नंबरिंग कुठून करायची? ज्या साइडने हॅलोजन जवळ आहे. सो दिस इज युअर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कार्बन. सो सेकंड कार्बनला अटॅच आहे मिथिल ग्रुप, सेकंड कार्बनला अटॅच आहे इथिल ग्रुप आणि या फर्स्ट कार्बनला अटॅच आहे क्लोरीन ग्रुप. सो अल्फाबेटिकली विच कम्स फर्स्ट? अल्फाबेटिकली सर क्लोरीन पहिल्यांदा येतो. सो राइट द नेम ऑफ अ क्लोरीन. सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज फर्स्ट कार्बन अटॅच टू द क्लोरीन, देन इट इज अ 1-chloro. देन M or E comes first. So E comes first na. So write a second, that is 2-ethyl dash. सेकंड कार्बन ला मिथिल ग्रुप अटॅच आहे. सो 2-methyl and 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत चेन मध्ये. सो राइट इट हियर ना ब्यूटेन. सो नेम ऑफ दिस कंपाउंड इज 1-chloro 2-ethyl 2-methyl ब्यूटेन. एवढं इझी आहे, आरामशीर तुम्ही लिहू शकता. समजा एखादा कंपाउंड तुम्हाला असा आला स्टुडंट्स, CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 and Cl. Then select the long chain of carbon atom. अगदी इझी आहे. दिस इज युअर लॉंग चेन आणि हा हॅलोजन त्या चेन मध्ये आहे. सो हॅलोजन ज्या साइडने जवळ त्या साइडने नंबरिंग 1 2 3 and 4. सो फर्स्ट कार्बनला क्लोरीन अटॅच आहे. सो राइट इट्स नेम इज 1-chloro. देन 1 2 3 4 4 अल्केन, 4 कार्बन्स आहेत. सो राइट इट हियर ब्यूट. इट्स नॉट अ अल्केन, डबल बॉन्ड आहे म्हणून हा अल्किन आहे. आणि अल्किनची पोझिशन आपण अशी लिहितो की अल्किनच्या 2 कार्बन मध्ये जो लोएस्ट कार्बन असतो त्याचा हा डबल बॉन्ड असतो. सो दिस डबल बॉन्ड इज ऑफ सेकंड पोझिशन आणि डबल बॉन्ड आहे म्हणून आपण काय लिहिणार बाळांनो? E आणि E लिहिणार. सो द नेम ऑफ दिस कंपाउंड इज 1-chloro-but2 E and E.
आय होप तुम्ही आता हे आरामशीर करू शकता. अगदी सोपं सोपं कंपाऊंड असणार आहे. नेक्स्ट चल, जो आपला नेक्स्ट कंपाऊंड आहे तो असा असणार आहे. तुम्हाला जर IUPAC नेम विचारलं अशा कंपाऊंडचं, एक बेन्झीन रिंग दिली आहे, इथे दिला आहे CH2 आणि याला दिलेला आहे आयोडीन अटॅच. सो सरजी याच्यात तर लॉंग चेनच नाहीये, सो एकच कार्बनची चेन आहे आणि त्याच कार्बनला आयोडीन पण अटॅच आहे आणि त्याच कार्बनला ही बेन्झीन रिंग अटॅच आहे. सो बेन्झीन रिंगचं नेम असतं फिनिल आणि हा झाला आयोडीनचा आयोडो. सो हाऊ शुड यू राईट देअर? फर्स्ट I येणार की P येणार? फर्स्ट कम्स I and then comes a P. So name of this compound is iodo. Then write here a phenyl. No need of position कारण की एकच कार्बन आहे, तोच सगळा आहे नाही का. आयोडो then phenyl and then एक कार्बन असलेला अल्केन कुठला रे? मिथेन. सो नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयोडोफिनिल मिथेन. एवढं इझी. जर आपण बेन्झीन रिंग घेतला आणि बेन्झीन रिंगला समजा दोन हॅलोजन्स अटॅच केले, क्लोरीन अँड क्लोरीन. So this is the first chlorine and this is the second chlorine. So name of this compound is 1,2 dichloro. Di का म्हटलं तर दोन वेळेस क्लोरीन आला. So 1,2 dichlorobenzene. That much is easy. एवढं सोपं आहे. 1,2 dichlorobenzene. एवढंच एकदम 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 सिंपल असणार आहे. आय होप तुम्ही आता कमेंट बॉक्स मध्ये याचं नाव टाकणार. ओके, सो कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे की इथे क्लोरीन ग्रुप अटॅच आहे आणि इथे क्लोरीन ग्रुप अटॅच आहे. सो व्हॉट शुड यू डू नाउ? या केस मध्ये तुम्ही काय करणार? IUPAC नॉमेनक्लेचर इतना ही आहे बच्चापाटी. एवढ्याच्या IUPAC नॉमेनक्लेचरला तुम्ही चांगल्या वेळेने जर प्रिपेअर केलं तर तुम्हाला नक्कीच हेल्प होणार आहे आणि जास्त काही हार्ड नाही आणि प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. सो जेवढं तुम्ही स्टार्ट करणार, जेवढं लवकर स्टार्ट करणार आणि जेवढं सुंदर प्रॅक्टिस करणार, आय होप तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर लवकरात लवकर अंडरस्टँड होईल. बाय रूल गेलात तर जास्त डिफिकल्टी होईल. थोडंसं इझी करून जायचं आहे बाळांनो. जस्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि टेक्स्ट बुक मध्ये चॅप्टर मध्ये जेवढे पण एक्झाम्पल्स आले असतील हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित करायचे प्रिपेअर. ओके, सो यावेळी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येणार आहे. IUPAC नॉमेनक्लेचर नक्कीच तुम्हाला जमणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन. थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. बाय.